friends, in the last lecture we completed linear equations in two variables. Now in this chapter we have to study similarity. Then what is it is first chapter from 10th geometry. Okay, so what is the meaning of similarity? See here, what is the meaning of similarity? आता ह्या similarityचा meaning काय? Similarity in Marathi we say समरूपता. समरूपता म्हणजे सारखेपणा, सारखं वाटणं. सम म्हणजे सारखे आणि रूप म्हणजे दिसणं, सारखं दिसणं, त्याला सिमिलॅरिटी म्हणतो आपण. आता त्यानंतर दुसरी कॉन्सेप्ट आहे कॉन्ग्रुअन्स. आता कॉन्ग्रुअन्स म्हणजे एकरूपता. एकरूपता आणि समरूपता यांच्यामध्ये काय फरक आहे तो एकदा समजून घ्या. समरूपता, सपोज दिस इज वन ऑफ द ट्रायंगल अँड दिस इज अनदर ट्रायंगल, and in congruence there are two triangles. When one triangle is smaller than another triangle, that means they have same shape. त्यांचे शेप सारखे आहे, ट्रायंग्युलर, but they have different size. साईज म्हणजे त्यांचा लहान मोठेपणा, हे छोटी आहे ती मोठी आहे, तर त्यावेळेस ते सिमिलर असण्याची शक्यता आहे. बट हिअर इफ वन ट्रायंगल इज सबस्टिट्यूटेड, किंवा एक ट्रायंगल आपण उचलला आणि दुसऱ्या ट्रायंगलवर ठेवला आणि जर ते एकमेकांशी तंतोतंत जुळले, ॲक्युरेट जर जुळले, तर त्याला म्हणायचं ते कॉन्ग्रुअंट आहे, कॉन्ग्रुअन्स. आता बघा बरं का, सिमिलॅरिटीमध्ये आणखी एक पार्ट तुम्हाला बघायचं बाळांनो, तो कुठला आहे तर सिमिलर फिगर कशा असतात त्या एकदा समजून घ्या. सी, सपोज हिअर वन ऑफ द ट्रायंगल इज गिवन अँड हिअर देर इज वन ऑफ द सर्कल गिवन. दिस इज सर्कल, दिस इज ट्रायंगल, अँड हिअर वन ऑफ द स्क्वेअर इज गिवन, स्क्वेअर, चौरस. ट्रायंगल अँड सर्कल दे हॅव डिफरंट शेप. म्हणजे त्यांचं बघा, ह्याचा ट्रायंग्युलर शेप आहे, ह्याचा सर्क्युलर आहे. दे आर नॉट सिमिलर. हिअर अँड धिस वन, सी दिस टू, हा सर्क्युलर शेप, हा स्क्वेअर शेप, दे आर ऑल्सो नॉट सिमिलर. दिस वन अँड धिस वन, ट्रायंगल अँड दिस इज स्क्वेअर, दे आर ऑल्सो नॉट सिमिलर. म्हणजे हे सिमिलर नाहीत. का बरं सिमिलर नाहीत? त्यांच्या साईज तर सोडा, पण पहिलीच गोष्ट शेप, त्यांचे शेप वेगवेगळे आहेत बघा, ह्यांचे दोघांचे, ह्यांचे दोघांचे. म्हणजे शेप जर वेगळे असतील तर ते सिमिलर येऊ शकत नाही. मग सिमिलॅरिटीला कुठली अट आहे तर बघा, त्यांचे शेप हे सेम असले पाहिजे बघा. ट्रायंगल, ट्रायंग्युलर शेप दोघांचाही, अँड दे हॅव डिफरंट सेम शेप बट डिफरंट साईज. त्यांची साईज बघा वेगवेगळ्या आहेत. आता अंडर सम कंडिशन आपण डायरेक्टली त्यांना सिमिलर म्हणू शकत नाही, त्याच्या काही कंडिशन आहेत, त्याच्या काही टेस्ट आहेत. एकदा जर त्या टेस्ट त्यांनी सॅटिस्फाय केल्या मग ते सिमिलर येतात. म्हणजे इथे ते येण्याची शक्यता आहे, पण इथे शक्यता सुद्धा नाहीये. हे एकमेकांशी सिमिलर, हे दोन आणि हे दोन सिमिलर सुद्धा येणार नाहीत, कारण त्यांचे शेपच वेगळे आहेत, शेप. आणि साईजच्या बाबतीत इथे जर बघितलं तर त्यांचे शेप जे आहेत ते सेम, ट्रायंग्युलर शेप, बट दे हॅव डिफरंट साईज. बरोबर आहे. मग सिमिलॅरिटीचा तुम्हाला अंदाज आला असेल, जर एकसारखे दिसणारे परंतु लहान मोठेपणा जर त्यांच्यात असेल तर ते सिमिलर असतात अंडर सम कंडिशन्स, काही कंडिशनच्या आधारे. आणि कॉन्ग्रुअन्स म्हटलं की एकरूपता. एकरूपता कसं, जर एक फिगर दुसऱ्या फिगरवर ठेवली आणि ती तंतोतंत जर जुळली, ॲक्युरेट जर त्या दोन्ही फिगर आल्या, तर समजायचं ते दोन फिगर ज्या आहेत त्या कॉन्ग्रुअंट आहे. आता बघा बाळांनो, इथे तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट बघायची आहे. ज्यावेळेस एखाद्या बिल्डिंगचं काम इंजिनियर्स करतात बघा, तर त्यावेळेस काय असतं, ते ज्यावेळेस बिल्डिंग बांधतात तर त्याच्या अगोदर, बिल्डिंग बांधण्याच्या अगोदर त्यांचं काय असतं बघा, त्यांनी अगोदर एक मॉडेल तयार केलेलं असतं, प्रतिकृती. मग ते जे मॉडेल, ती जी प्रतिकृती आहे, ती प्रतिकृती आणि ॲक्च्युअल बिल्डिंग ह्या दोन ज्या गोष्टी आहेत एकमेकांशी सिमिलर असतात. कळते तुम्हाला? म्हणजे ती बिल्डिंग, ॲक्च्युअल बिल्डिंग आणि तिची बनवलेली प्रतिकृती, ते मॉडेल, दे आर सिमिलर टू इच अदर, एकमेकांना ते सिमिलर असतात. आता या ठिकाणी आपल्याला सिमिलॅरिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे ट्रायंगलची सिमिलॅरिटी आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी करायची आहे. आता या सिमिलॅरिटीमध्ये काय आहे तर सगळ्यात अगोदर एरियाज ऑफ ट्रायंगल्स. आता ट्रायंगलचा एरिया, आता एरियाज ऑफ ट्रायंगल्सशी संबंधित आपल्याला 4 प्रॉपर्टीजचा स्टडी करायचा आहे. तर आता पहिली प्रॉपर्टी, पहिलं काय, कशा आहेत त्या प्रॉपर्टी त्या बघा. पहिल्या ट्रायंगलचा एरिया अपॉन दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया, म्हणजे बघा पहिला A1 पहिल्या ट्रायंगलचा एरिया, A2 दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया इज इक्वल्स टू. म्हणजे नेमकं काय तर पहिल्याचा एरिया दुसऱ्याचा एरिया आणि त्याचा रेशो. रेशो म्हणजे फर्स्ट क्वांटिटी अपॉन सेकंड क्वांटिटी अँड देर इज डिव्हिजन. म्हणजे दोन क्वांटिटीचं कंपॅरिझन, एक क्वांटिटी दुसरी क्वांटिटी आणि त्याचा डिव्हिजन, म्हणजे दोन क्वांटिटीचं, दोन एरियाचं काय झालं कंपॅरिझन. हा रेशो जो आहे, हा रेशो समथिंग अपॉन समथिंग,
हा रेशो जो आहे एरियाचा रेशो, ट्रायंगलच्या एरियाचा रेशो, हा आपल्याला स्टडी करायचा आहे. मग हा रेशो कसा स्टडी होतो, तर त्यामध्ये ट्रायंगलमध्ये जनरली दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, त्याचा बेस आणि हाईट. बेस हाईट ते जर इक्वल असतील, बेस आणि हाईट, म्हणजे बघा चार गोष्टीमध्ये काय काय स्टडी करायचं आपल्याला चारमध्ये. पहिलं म्हणजे त्या दोन ट्रायंगलचे बेस वेगळे आणि हाईट पण वेगळी, म्हणजे दोन्ही वेगवेगळे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये बेस पण इक्वल, हाईट पण इक्वल, दोन्ही इक्वल, बेस इक्वल, हाईट इक्वल. दुसरं. तिसरं आहे पहिला इक्वल, दुसरा नाही इक्वल, दुसरा इक्वल नाही, म्हणजेच बेस इक्वल असतील तर हाईट इक्वल नाही. तिसरं. आणि चौथं आहे जर त्याच्यामध्ये हाईट इक्वल असेल तर बेस इक्वल नसतील, असं. म्हणजे पहिल्यामध्ये दोन्ही इक्वल, दुसऱ्यामध्ये दोन्ही इक्वल नाही, तिसऱ्यामध्ये एक इक्वल दुसरं नाही, आणि चौथ्यामध्ये दुसरं इक्वल पण पहिलं नाही, असं. तर अशा बेस्ट चार प्रॉपर्टीज आहेत. त्यातल्या पहिल्याचा मी प्रूफ देणार आहे, बाकीची प्रूफची गरज नाही तुम्हाला, मी दाखवतो तुम्हाला ते कसं घ्यायचंय. आता लक्षात ठेवा ना, इथे आपल्याला हे सांगायचं आता प्रॉपर्टी नंबर 1. सी हियर, व्हॉट इज दिस प्रॉपर्टी? प्रॉपर्टी नंबर 1 काय सांगते? पहिली प्रॉपर्टी बघा, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू triangles is equal to the ratio of products of bases and corresponding heights. Bases and corresponding heights. आता याचा मिनिंग काय म्हणणं ते एकदा समजून घ्या. बघा आता इथे जे मी लिहिलंय ते नेमकं काय आहे ते एकदा तुम्हाला कळणं गरजेचं आहे. सी, दिस इज वन ऑफ द ट्रायंगल. हा एक पहिला ट्रायंगल असेल बघा. दिस इज अनदर ट्रायंगल. दिस इज नेक्स्ट दुसरा ट्रायंगल. Suppose this is ABC and this AD is the height. This is suppose PQR is one of the triangle and this one is height, that is PS. आता लक्षात घ्या बरं का, इथे काय पहिलं आपल्याला गिवन मध्ये लिहावं लागेल. काय लिहितोय बघा आपण गिवन पार्ट मध्ये. इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC. आता या ABC ट्रायंगल मध्ये बघा, BC is the base and AD is the height. BC is base and AD is height. Segment AD is height. Then next in triangle PQR. In triangle PQR. आता या PQR मध्ये बघा, PS is perpendicular to QR, म्हणजे हा बेस काय QR आणि PS height. इथं म्हणायचं QR is base and PS is height. सेगमेंट PS is height. म्हणजे आपण काय केलं, ह्या दोन जे दिसतं ते लिहिणं. बघा गिवन पार्ट मध्ये आपल्याला जे दिसतं ते लिहायचं असतं. आता इथे मला दिसलंय ह्याचा हा बेस दिसतोय, ही हाईट दिसते, ते लिहिलं. इथे हा बेस दिसतोय, ही हाईट दिसते, ते पण लिहिलं. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं बघा, गिवन नंतर टू प्रूव्ह. व्हॉट टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं ते बघा. आता पहिल्याचा एरिया सी, एरिया ऑफ ट्रायंगल, पहिल्याचा एरिया काय ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन सेकंड एरिया ऑफ ट्रायंगल PQR. पहिल्याचा एरिया अपॉन दुसऱ्याचा एरिया, असं. आणि इज इक्वल्स टू प्रूव्ह करायचंय पहिल्याचा बेस इंटू हाईट, म्हणजे BC इंटू AD, बेस इंटू हाईट, आणि अपॉन दुसऱ्याचा पण बेस इंटू हाईट. खाली मग QR हा दुसऱ्याचा बेस, ह्याचा बेस आणि त्याचीच हाईट ही PS. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय बघा. आता प्रूफ बघूया आपण. प्रूफ, आता या प्रूफ मध्ये तुम्हाला कळतंय की एकदा ते समजून घ्या. बघा हे प्रूफ काय सांगते. आपण जनरली ट्रायंगलचा एरिया कसा घेत असतो, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके, इथं सांगायचं एरिया ऑफ ट्रायंगल, सी हियर, एरिया ऑफ triangle is equals to half times base into height. हाफ इंटू बेस इंटू हाईट, हा झाला एरिया ऑफ ट्रायंगल. मग जर समजा आता तुम्हाला एरिया ऑफ, आता हा कुणाचा एरिया झाला, कुठलाही जनरल ट्रायंगल, त्याचा एरिया म्हटलं की हाफ इंटू बेस इंटू हाईट येतं. आता आपण पर्टिक्युलर ट्रायंगल घेणार आहोत, स्पेसिफिक ABC. सपोज एरिया ऑफ ट्रायंगल, नाव हियर
एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल्स टू हाफ इंटू, बघा बरं का आता ABC मध्ये हाफ इंटू बेस इंटू हाईट, बेस काय BC आणि हाईट AD, दॅट इज BC इंटू AD. हे झालं पहिलं. अँड सेकंड आता एरिया कोणता, PQR इज इक्वल्स टू हाफ टाइम्स, आता बेस काय ह्याचा QR, हाफ टाइम्स बेस झाला QR इंटू हाईट PS, QR इंटू PS. देअरफॉर आता बघा बरं का, आता ह्याच्या दोन व्हॅल्यू आल्या बघा, ह्या दोन व्हॅल्यूज इथं आपल्याला त्याचा रेशो घ्यायचा आहे. देअरफॉर आता बघा आपल्याला जे हवंय ते घेणार आपण इथे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. म्हणजे काय केलं आपण, पहिल्या ह्याच्यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल घेतला आपण हाफ इंटू बेस इंटू हाईट, त्याच्यामध्ये आपण त्या व्हॅल्यूज टाकल्या, तर पहिल्याच एरिया दुसऱ्याच एरिया, नंतर त्यांचा रेशो म्हणजे पहिला अपॉन दुसरा, म्हणजेच ही जर साईड घेतली तर धिस अपॉन धिस, त्याची LHS अपॉन LHS, तर RHS अपॉन RHS घ्यावं लागेल. मग इथे काय हाफ इंटू बेस काय आहे BC इंटू AD अपॉन हाफ टाइम्स QR इंटू PS. इथे हाफ हाफ जर कॅन्सल झालं तर काय उरतंय बघा, काय उरेल मग इथे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू, बघा दोघांचे एरियाज त्याचा रेशो इज इक्वल्स टू बेस इंटू हाईट BC इंटू AD अपॉन दिस बेस इंटू हाईट म्हणजेच QR इंटू PS. मग काय आलंय बघा बरं, हे जे आपल्याला हवं होतं बघा, एरिया ऑफ पहिल्याचा आपण दुसऱ्याचा एरिया इज इक्वल्स टू बेस इंटू हाईट, पहिल्याचा बेस पहिल्याची हाईट, बेस इंटू हाईट पहिला, दुसरा QR इंटू PS बेस इंटू हाईट दुसऱ्याचा, म्हणजे आपल्याला हे प्रूव्ह झालंय. ह्यालाच आपण असं पण लिहू शकतो बघा, A1 पहिल्याचा एरिया A1 अपॉन दुसऱ्याचा एरिया A2 इज इक्वल्स टू, दॅट इज म्हणूया आपण त्याला, दॅट इज आता पहिल्याचा बेस, मग पहिला म्हणजे A1 पहिला म्हणजे B1 पहिल्याचा बेस इंटू H1 पहिल्याची हाईट, पहिल्याचा बेस पहिल्याची हाईट B1 H1 अपॉन दुसऱ्याचा बेस दुसऱ्याची हाईट म्हणजे B2 इंटू H2. आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट कळणं गरजेचं आहे बघा. आता ही प्रॉपर्टी कशी लर्न करायची, कशी लक्षात ठेवायची, व्यवस्थित समजून घ्या. बघा आता इथे सांगणार आपण द रेशो ऑफ, लक्षात ठेवा का आता मी ज्या पद्धतीने तुम्हाला ही प्रॉपर्टी सांगत आहे तशीच तुम्ही लर्न करायची. इथे लक्षात घ्या, ही लाईन जी आहे आडवी लाईन, दिस इज रेशो. ओके, आता बघा इथे काय म्हणायचं, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. लक्षात घ्या, ह्या लाईनला रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल्स टू, परत ही लाईन तशीच, द रेशो ऑफ, कुणाचा रेशो, प्रॉडक्ट्स ऑफ बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. संपली, म्हणजे ह्याच्यावरच तुम्हाला ती प्रॉपर्टी लर्न होईल. परत एकदा समजून घ्या, काय होईल इथे, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल्स टू द रेशो ऑफ, कुणाचा रेशो, प्रॉडक्ट्स ऑफ बेसेस अँड इट्स करस्पॉन्डिंग हाईट्स. अशा पद्धतीने ही पहिली प्रॉपर्टी झाली. ओके, नाउ सी हियर स्टुडंट, सेकंड प्रॉपर्टी. ओके, व्हॉट इज दिस सेकंड प्रॉपर्टी, the ratio of areas of two triangles having equal heights is equals to the ratio of corresponding bases. आता ह्याच्यामध्ये काय करायचं ते एकदा समजून घ्या. बघा आता आपलं काय ठरलंय, पहिल्या प्रॉपर्टी मध्ये जे सांगितले फक्त ते समजून घ्या, तुम्हाला कसं लर्न करायचं मी ते सांगतो. बघा, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, बघा हा रेशो आणि दोन ट्रायंगलचा एरिया इज इक्वल्स टू, पण तिथं काय म्हटलं, हॅव्हिंग इक्वल हाईट. आता त्याची हाईट इक्वल आहे, मग हाईट इक्वल म्हणजेच काय, B1 इंटू H1, पण हाईट इक्वल आहे. बघा आता हे दोन ट्रायंगल तुम्हाला एक्झाम्पल साठी दिले. आता हे दोन ट्रायंगल मध्ये बघा, ह्याचा बेस इकडे B1 आणि ह्याचा बेस B2, पण दोघांची हाईट सेम हाईट, फक्त बेस वेगवेगळे, म्हणजे सेम हाईट आणि डिफरंट बेसेस. अशा वेळेस काय होतं बघा, तर ते B1 इंटू H1 पहिल्या प्रॉपर्टीत बघितलं आपण, B1 इंटू H1, तर पहिल्या प्रॉपर्टीमध्ये B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2, पण ते H1 H2 जे आहे ते दोन्ही इक्वल आहेत. इक्वल म्हटल्यानंतर त्या दोघांना आपण वेगवेगळं H1 H2 म्हणण्यापेक्षा H म्हणतोय, म्हणजे बघा इथे H, मग H ला H कॅन्सल, म्हणजे उरलं काय, B1 अपॉन B2, दॅट इज B1 अपॉन B2. आता काय ह्याच्यात काय कळलं बघा, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल, सॉरी, हॅव्हिंग इक्वल हाईट्स. परत एकदा ऐका, द रेशो ऑफ एरियाज ऑफ
टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट, त्याची हाईट इक्वल इज इक्वल्स टू, इथपर्यंत यायचं लगेच, इज इक्वल्स टू द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग बेसेस, त्यांचे करस्पॉन्डिंग बेसेस. अलग लक्षात. आता अशाच टाईपची आता पुढची प्रॉपर्टी बघा. इथे काय इक्वल होतं, हाईट. आता पुढच्या ह्याच्यामध्ये बेस इक्वल, ती बघा आता. The ratio of areas of two triangles having equal bases is equals to the ratio of corresponding heights. आता ह्याच्यात लक्षात घ्या काय, इथे काय झालंय, B1 into H1 B2 into H2. आता इथे जसं आपला H1 H2 इक्वल होता, त्याला H घेतलं, तसं इथे B1 B2 इक्वल. त्याच्या जागेवर आपण B1 आणि B2 ला B घेतलंय. आता बघा B1 B2 इक्वल, त्याच्या जागेवर B लिहिला, हे वेगळे लिहिण्याऐवजी आपण एकच B लिहिला. मग इथे बघा B आणि B ला B कॅन्सल झाला तर H1 आपण H2 होतो. म्हणजेच काय आता, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस, त्यांचे बेसेस इक्वल, इज इक्वल्स टू द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाईट्स. अलग लक्षात इथे. आता इथे तुम्हाला कळलं की बेस इक्वल म्हणून ते कॅन्सल झाले आणि त्याचा ह्या एरियाचा रेशो हाईटशी इक्वल आला. आता पुढच्या ह्याच्यामध्ये बघा, जर दोन्ही इक्वल असतील म्हणजे कसं बघा, एरियाज ऑफ ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस अँड इक्वल हाईट्स आर इक्वल. म्हणजेच काय बघा, आता पहिल्याचा एरिया A1, दुसऱ्याचा एरिया A2 इज इक्वल्स टू B1 into H1 B2 into H2. पण दोन्ही इक्वल आहेत म्हणून B1 B2 न घेता B H1 H2 न घेता H. ते दोन्ही इक्वल म्हटल्यावर कॅन्सल, म्हणजे 1 उरला, 1/1. मग हा A2 1 चा A2, A1 1 चा A1, म्हणजे A1 इज इक्वल्स टू A2. म्हणजे त्यांचे एरिया इक्वल कधी, जर त्यांचे बेसेस आणि हाईट्स ह्या दोन्ही इक्वल असतील तर. आता ही प्रॉपर्टी बघा, areas of two triangles having equal bases and equal heights, then their areas are also equal. तर आपण असं पण त्या प्रॉपर्टीला म्हणू शकतो बघा, if bases and heights are equal then their areas are equal. जर बेसेस आणि हाईट इक्वल असतील तर त्यांचे एरिया सुद्धा इक्वल असतात. येते लक्षात. आता यांना समराइज करतो मी, हे फक्त तुम्ही एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. पहिल्यामध्ये काय बघा, A1 upon A2 is equals to B1 into H1 upon B2 into H2. हे लक्षात घ्या. आता दुसरी प्रॉपर्टी काय आहे ती बघा, A1 upon A2 is equals to B1 upon B2 if H1 is equals to H2 is equals to H. समजा हाईट इक्वल. तिसऱ्यामध्ये बघा बाळांनो, A1 upon A2 is equals to H1 upon H2 is equal, if B1 is equals to B2 is equals to B. आणि लास्टला फोर्थ, A1 is equals to A2 if B1 B2 equal and H1 H2 are also equal. आता ह्या शॉर्टली ह्या चारही प्रॉपर्टी तुम्ही अशा लक्षात ठेवायच्या म्हणजे तुम्हाला परफेक्ट कळतील त्या. मग काय बघा, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल्स टू द रेशो ऑफ, कशाचा रेशो हा, प्रॉडक्ट्स ऑफ बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. आता हे तुम्ही घरी व्यवस्थित रिवाइज करा. पुढे बघा, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट इज इक्वल्स टू द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग बेसेस. ही झाली दुसरी प्रॉपर्टी. तिसऱ्यामध्ये बघा काय, द रेशो म्हणजे ही लाईन, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस इज इक्वल्स टू द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाईट्स. ओके. आणि लास्ट बघा आता, इफ bases and heights are equal then their areas are equal. किंवा areas of two triangles having equal bases and equal heights are equal. ज्यांचे बेस आणि हाईट इक्वल त्यांची एरिया इक्वल. म्हणजे चार गोष्टी कळल्यात का ना तुम्हाला. पहिली गोष्ट काय, पहिल्या प्रॉपर्टीमध्ये बघितलं तर पहिल्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला बेस पण इक्वल नाही आणि हाईट पण इक्वल, म्हणजे चार गोष्टी, चार प्रॉपर्टीज. पहिल्यामध्ये बेस इक्वल नाही आणि हाईट पण इक्वल नाही. दुसऱ्यामध्ये हाईट इक्वल आहे पण बेस इक्वल नाही आहेत. तिसऱ्यामध्ये बेस नॉट इक्वल बट, तिसऱ्यामध्ये काय सांगितलं बघा इथे आपण, बेसेस आर इक्वल बट हाईट्स आर नॉट इक्वल. म्हणजे तिसऱ्यामध्ये बेसिस इक्वल आणि चौथ्यामध्ये दोन्ही इक्वल. चार प्रॉपर्टी कळल्या.
पहिल्यामध्ये दोन्ही इक्वल नाहीत, दुसऱ्यामध्ये एक इक्वल दुसरा नाही, तिसऱ्यामध्ये दुसरा इक्वल पहिला नाही आणि चौथ्यामध्ये दोन्ही पण इक्वल आहेत. अशा पद्धतीने ह्या 4 प्रॉपर्टीज तयार झाल्या. इथे आपण ह्याच्यावर एक्झाम्पल घेणार आहोत. ओके, नाउ सी हिअर स्टुडंट्स, प्रॅक्टिस सेट 1.1. we have to use all those 4 properties which we learned now. those properties are applicable here. त्यांचं ऍप्लिकेशन आपल्याला इथे करायचं आहे. ओके, आता पहिलं बघा काय. फर्स्ट एक्झाम्पल, base of a triangle is 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of their areas of these triangles. म्हणजेच काय बघा आता, तर काय दिलंय एकदा ते बघूया आपण. हिअर आता काय दिलंय बघा, बेस ऑफ अ ट्रायंगल, पहिला ट्रायंगल, त्याचा बेस, पहिल्याचा बेस B1 म्हणजे B1 इज इक्वल्स टू काय दिलाय 9. सी द नेक्स्ट, त्याचा बेस आणि त्याची हाईट म्हणजे H1, पहिला B1 H1, हाईट इज 5. नंतर आता B2 आणि H2, बेस ऑफ अनदर म्हणजे दुसरा ट्रायंगल, त्याचा बेस B2 इज इक्वल्स टू 10, बघा हा 10, बेस इज B2 10 आणि H2 त्याची हाईट दुसऱ्याची, दॅट इज 6 इज हिअर. आता एक गोष्ट लक्षात घ्या बाळांनो, इथे तुम्हाला हे कळलं पाहिजे की बेस आणि ह्याचा बेस, दोन्ही बेस सेम आहेत का? नाहीत. हाईट सेम आहेत का? नाहीत. म्हणजे ज्या ठिकाणी बेसेस पण वेगळे आणि हाईट पण वेगळी, त्या ठिकाणी पहिली प्रॉपर्टी, जिच्यामध्ये बेसेस वेगळे आणि हाईट पण वेगळे, म्हणजे फर्स्ट प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची. हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आता आपली फर्स्ट प्रॉपर्टी काय सांगते इथे एकदा समजून घ्या बघा. तर आपण फर्स्ट प्रॉपर्टी मध्ये काय सांगणार, A1 अपॉन A2 ही पहिली प्रॉपर्टी इज इक्वल्स टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2, आणि ह्याच्यानुसारच तुम्हाला ती लिहायची बघा. मग काय म्हणता येईल आपल्याला इथे, किंवा हे तुम्ही नंतर लिहू शकता, अगोदर प्रॉपर्टी लिहायची, फक्त ते तुम्हाला कळण्यासाठी लिहिलंय मी. मुद्दाम तुम्ही खाली लिहित चला म्हणजे तुम्हाला ते कळेल, आणि मग प्रॉपर्टी लिहायची आपण. बघा इथे A1 अपॉन A2 इज इक्वल्स टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. आता ही प्रॉपर्टी काय सांगते ते एकदा समजून घ्या. बघा काय सांगते, द रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स इज इक्वल्स टू द रेशो ऑफ प्रोडक्ट्स ऑफ बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. तेवढंच लिहायचं आपल्याला. इथे काय, द रेशो ऑफ areas of 2 triangles is equals to the ratio of products of bases and corresponding heights. हे जर तुम्हाला लक्षात आलं त्याच्यावर तुम्ही प्रॉपर्टी सहज लिहू शकता. कसं, द रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स, हे 2 ट्रायंगल इज इक्वल्स टू द रेशो ऑफ प्रोडक्ट्स ऑफ बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. ओके, आता त्याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. सी हिअर, व्हॉट इज B1 9 इंटू H1 5 upon B2 H2. What is B2? 10 into 6. That is 10 into 6. Now divide 5 1s are 5, 5 2s are 10. Okay. 3 3s are 9, 3 2s are 6. So we got here simplest form. आता ह्याच्यानंतर कोणाला भाग जात नाही. मग काय, 3 1s are 3 लास्ट उरला आणि 2 2s are 4. म्हणजेच त्या 2 ट्रायंगलचे बघा, ज्याचे बेस पण इक्वल नाहीयेत आणि हाईट पण इक्वल नाहीयेत, त्यांच्या एरियाचा रेशो हा किती आलाय, दॅट इज इक्वल्स टू 3/4. दॅट इज 3:4. अंडरस्टूड दिस. म्हणजे फर्स्ट प्रॉपर्टी आपण वापरली, त्याच्यामध्ये बेस पण इक्वल नव्हता आणि हाईट पण इक्वल नव्हती. आता नेक्स्ट इथे बघूया. आता हे बघितल्यानंतर लगेच कळतंय बघा, हा पहिला ट्रायंगल आहे, हा दुसरा ट्रायंगल. देयर आर 2 ट्रायंगल. सी, फर्स्ट ट्रायंगल इज हिअर, सेकंड इज हिअर. In these 2 triangles, see what is the common part. काय कॉमन आहे ह्याच्यामध्ये, बेस की हाईट, काय इक्वल आहे बघा ना. हा जर बघितला आपण, हा AB, लक्षात घ्या, हा AB, दिस AB इज कॉमन टू बोथ ऑफ दिस ट्रायंगल्स. ह्या पहिल्याला पण आणि दुसऱ्याला, दोघांनाही तो कॉमन आहे, म्हणजेच इक्वल. म्हणजे जर ह्या दोघांमध्ये जर बेस कॉमन असेल तर आपली कुठली प्रॉपर्टी येईल बघा बरं. इथे आपण काय लिहिणार,
A1 upon A2 is equals to बेस इक्वल म्हणजेच कशाशी प्रपोर्शनल, हाईटशी प्रपोर्शनल. आणि इथं काय सांगायचं, इफ B1 इज इक्वल्स टू B2. आठवत असेल तुम्हाला, आता ही प्रॉपर्टी आपण बघितली, थर्ड प्रॉपर्टी. ज्यावेळेस त्याचे बेसेस इक्वल तर त्याच्या एरियाचा रेशो हा त्याच्या करस्पॉन्डिंग हाईटशी इक्वल असतो. ओके, आता बघा इथे काय सांगणार आपण, आता लक्षात घ्या बरं का. ट्रायंगल एबीसी पहिला एबीसी आणि दुसरा एबीडी. ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल एबीडी. लक्षात घ्या, एबीसी फर्स्ट ट्रायंगल, एबीडी सेकंड ट्रायंगल. हे दोन एबीसी वरचा आणि एबीडी खालचा, हे दोन ट्रायंगल हॅव कॉमन किंवा कॉमन म्हणा सामायिक, म्हणजे दोघांना सेम, दोघांचा कॉमन आहे, हा कॉमन म्हणा किंवा दॅट इज सेम, कॉमन आहे किंवा सेम बेस, कॉमन म्हणा किंवा सेम बेस म्हणा. कोणता बेस, एबी. कॉमन बेस किंवा इक्वल बेस एबी, त्यांचा बेस इक्वल आहे. देअरफॉर म्हणून देअर एरियाज, त्यांचे एरियाज जे आहेत, देअरफॉर त्यांचा बेस इक्वल आहे हे सांगितलं आपण. देअरफॉर देअर एरियाज आर प्रपोर्शनल. ते कशाशी प्रपोर्शनल आहे, हे एरियाज कशाशी प्रपोर्शनल, करस्पॉन्डिंग हाईट्स. इथं तेवढंच सांगायचं, बेस इक्वल असेल तर एरियाज आर प्रपोर्शनल. एरियाज आर प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग, एरियाज आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. कशाशी बघा, हे एवढं लक्षात घ्या फक्त. जर बेस इक्वल आहे तर एरिया कशाशी प्रोपोर्शनल, करस्पॉन्डिंग हाईट. इथे जर हाईट इक्वल असतं, हाईट, तर एरिया कशाशी प्रोपोर्शनल, करस्पॉन्डिंग बेसिस. जर बेस इक्वल असेल तर हाईटशी प्रोपोर्शनल, जर हाईट इक्वल असेल तर बेसशी प्रोपोर्शनल. ओके, आता ह्याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. हिअर आता लक्षात घ्या बरं का, आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. A1 अपॉन A2. A1 पहिला घ्या, एरिया ऑफ ट्रायंगल ABC पहिला, A1 म्हणजे पहिल्याचा एरिया, हा. सेकंड A2 म्हणजे दुसऱ्याचा एरिया, एरिया ऑफ ट्रायंगल ADB अँड दॅट इज इक्वल्स टू H1 अपॉन H2. H1 काय, पहिल्याची हाईट BC आणि दुसऱ्याची AD. मग इथे BC अपॉन दुसऱ्याची हाईट AD. लक्षात घ्या, हा जर बेस असेल तर ही त्याला हाईट असते, जो परपेंडिक्युलर असतो ती हाईट, बेस हाईट. इथे हा बेस असेल तर ही हाईट अशी. मग आता इथे पहिल्याचा BC आणि दुसऱ्याचा AD आणि डायरेक्ट तुम्ही व्हॅल्यू टाकल्या तरी चालतील. आता BC किती आहे, 4. सबस्टिट्यूट हिअर 4 अँड AD इज व्हॉट, 8. देन 4 1 जा 4 2 जा. सो वी गॉट हिअर 1 अपॉन 2. So we got here 1 upon 2. Therefore, areas of two triangles is equals to 1 by 2. Understood? Okay. Now see this third question. In the adjoining figure, segment PS is perpendicular to RQ. आता लक्षात घ्या बरं का. हा ही फिगर एकदा समजून घ्या बाळांनो. Here there is only one triangle. तिथे फक्त एक ट्रायंगलचा विचार करायचा आहे. PQR. आता हा जो PQR आहे बघा, PQR in which see PS is perpendicular to RQ, म्हणजेच ही PS अशी जी आहे ती या RQ वाढवली पुढे, RQ ला अशी परपेंडिक्युलर आहे पुढे. ह्याचा अर्थ काय होतो बघा, ही परपेंडिक्युलर म्हणजे इथला हा बेस झाला आणि ही हाईट झाली. सी दिस इज बेस अँड दिस वन इज हाईट. नेक्स्ट आता पुढे QT परपेंडिक्युलर टू PR. ही QT बघा, QT परपेंडिक्युलर टू PR. या ठिकाणी हा बेस झाला, हा बेस आणि ही हाईट. म्हणजे या ट्रायंगलला दोन अँगलनं बघायचे आपल्याला. पहिलं कसं बघणार आपण, जर ह्याला बेस पकडलं, एवढाच बेस आहे बघा त्याचा, हा बेस, तर ही हाईट. आता ऍक्च्युअली तुम्ही म्हणणार मग इथे का हाईट नाही काढली, ती कशी काढणार, त्याची हायस्ट बघा अशी उंची इथपर्यंत गेली अशी. जसं की आपण जर उंट बघितला, उंट, तो उंटाची बघा अशी इथे मान असते अशी इथपर्यंत. मग त्याची जर हाईट मोजायची झाली तर उंटाची इथे थोडीच मोजतो आपण, त्याची इथपासून त्याचा जे सगळ्यात उंच जो भाग आहे तिथून असा परपेंडिक्युलर टाकतो आपण. म्हणजे ही झाली हाईट आणि हा त्याचा एवढा बेस हाईट. कळलं, एक बेस आणि एक हाईट कळली. दुसऱ्या अँगलनं बघूया आपण. आता इकडनं जर बघितलं असं तर त्याचा हा बेस आहे बघा, हा बेस आणि त्याच्यावर हे परपेंडिक्युलर, ही हाईट. म्हणजे बेस हाईट कळल्या, दोन बेस दोन हाईट. मग आता ते एकाच ट्रायंगलच्या बाबतीत, फक्त PQRच्याच बाबतीत ते दोन्ही दिलंय. मग आता मी काय करणार इथे बघा, पहिलं आपण ट्रायंगल, आता ह्याला दोन पद्धतीने मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे. पहिलं बघा, आता RQ दिलाय
आणि PS दिलाय बघा. RQ लिहिला मी. आता PS किती 6. हा PS इथे 6 आहे बघा. देन PR12 पहिला ह्याचा विचार करू आपण RQ आणि PS चा. इथे काय आता टू फाइंड आपल्याला काय फाइंड करायचंय टू फाइंड QT इज इक्वल्स टू व्हॉट त्याची लेंथ. मग कसं येईल बघा इथे आता एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. येते का लक्षात? हाफ टाइम्स बेस इंटू हाईट. आता इकडे लिहितो मी हाफ इंटू बेस काय आहे ह्याचा आपण हा घेऊया बेस हा घेऊ आणि मग हाईट ही ह्याच्यासोबत ही घ्यावी लागेल हा जोडी बघा. जर हा बेस असेल तर ही हाईट घ्यावी लागेल म्हणजे बेस RQ into height is what? PS, that is PS. Then see here half into what is RQ? RQ is 6 into what is PS? That is 6. So 2 1s are 2 3s are and then 6 3s are 18. So we got here 18 what? आता त्याला सेंटीमीटर वगैरे काही नाही म्हणजे इथे एरिया आहे हा एरिया म्हटलं की त्याला स्क्वेअर युनिट्स असतात. इथे म्हणायचं स्क्वेअर युनिट्स. इथे जर सेंटीमीटर असतं तर सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर मीटर असं पण इथे काहीच नाही स्क्वेअर युनिट्स लिहून टाकू. आता बघा बरं का आता हा एरिया तर आपल्याला मिळालाय. लक्षात घ्या ट्रायंगलचा जर आपल्याला एरिया काढायचा असेल बघा बरं का हाफ इंटू इथे बेस इंटू हाईट. आता ह्या ठिकाणी ट्रायंगल मध्ये किती गोष्टी आहेत? 3 बघा. पहिला एरिया दुसरा बेस आणि तिसरी हाईट या 3 गोष्टी. या 3 पैकी कुठलेही 2 जर माहित असतील तर तिसरा काढता येतो. तसं जसं की बघा इथे बेस आणि हाईट माहित होता आपल्याला एरिया काढता आला बरोबर आहे. तसं आता आपण इथे बघूया. आता नेक्स्ट पद्धतीने कसं एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू हाफ टाइम्स. आता वेगळ्या अँगलने बघतोय आपण. पहिला आपण इकडे बघितलं होतं बेस हाईट. आता हा बेस आणि ही हाईट म्हणजे बेस आणि ही हाईट असं बघायचं आपल्याला. चला घ्या हा बेस PR. जर PR बेस घेतला PR इंटू हाईट काय आली QT दॅट इज QT बेस इंटू हाईट. हा आहे बेस आणि ही आहे हाईट. आता लक्षात घ्या आता ह्याच्यात पण 3 गोष्टी बघा एरिया बेस आणि हाईट ह्या 3 गोष्टी. या 3 पैकी तुम्हाला कोणत्या दिल्यात त्या बघा. आता एरिया तर ऑलरेडी आपण इथे फाइंड केला एरिया आणि बेस आणि हाईट ह्याच्यापैकी काय दिलंय बघा. तर आपल्याला त्यांनी दिलाय PR12 बघा हा PR दिलाय 12 दिस इज 12. चला PR घ्या 12 इथे म्हणजेच हाफ इंटू PR किती दिलाय PR इज इक्वल्स टू 12 इंटू QT किती बघा QT जर फाइंड करायचंय मग तसंच ठेवा QT. आता लक्षात घ्या आपल्याला हाफ इंटू हा बेस दिलाय आणि QT विचारलाय पण आपल्याकडे इथे कसं काढणार आहे त्याच्यासाठी आपल्याला ह्याचा एरिया पण तो ऑलरेडी आपण काढलाय तो घ्या आणि इथे वापरा. आता दॅट इज 18 कळतंय का सर्वांना. हा 18 इकडे घेतला. आता 2 1s are 2 2 6s are 12 and take this 6 on this side therefore it will divide म्हणजे इकडे काय येईल बघा 18 अपॉन. आता हा 18 इकडचा 6 मल्टिप्लाय इकडे आल्यावर डिवाइड अपॉन 6 and that is equals to QT. हा QT जसाच्या तसा हा 6 मल्टिप्लाय करणार इकडे आला डिवाइड करतोय. Then 6 1s are 6 6 3s are 18. So we got QT is equals to 3 units. आलं बाळांनो लक्षात तुम्हाला काय करावं लागलं इथे 2 अँगलने या क्वेश्चन कडे बघितलं आपण. पहिलं काय ह्याला बेस पकडलं तर त्याची ही हाईट आली. दुसऱ्या अँगलने हा बेस पकडला ही हाईट आली आणि मग सरळ आपण हाफ इंटू बेस इंटू हाईट हा झाला पहिला वे. आता दुसरा बेस सांगतो मी तुम्हाला और दिस कॅन बी सॉल्व्ड बाय दिस मेथड ऑल्सो. आता दुसरी मेथड कशी ती बघा. दुसरी मेथड काय येतील आता तुम्हाला ते कळणं गरजेचं आहे. ह्यामध्ये बघा इथे ट्रायंगल एकच आहे बघा फक्त त्याची बेस हाईट बदलले. आता कसं आपण ते बघूया. पहिलं मी आता इथे घेणार बघा B1 इज इक्वल्स टू आता बेस आपण पहिला घेऊया RQ B1 RQ आणि H1 बघा बरं का B1 H1 पहिल्याचा B1 पहिला जर ट्रायंगल तर एकच आहे पण त्याला आपण अशा पद्धतीने बघूया. हा B1 ही H1 B1 RQ ची व्हॅल्यू 6 B1 RQ बघा अँड RQ इज इक्वल्स टू 6 म्हणजे B1 झाला 6. दुसरं बीट आपलं H1 आता त्याची हाईट किती आहे 6. मग इथे आला H1 इज इक्वल्स टू काय द्यायचं PS
अँड दॅट PS इज इक्वल्स टू ऑल्सो 6. म्हणजे बघा B1 H1 ह्या अँगलनं बघितलं तर हा B1 H1 झाला. आता दुसऱ्या अँगलनं इकडनं बघू आपण तर बेस बदलला म्हणजे B2. मग इथे B2 काय आलाय, B2 इज इक्वल्स टू PR. टेक हिअर PR इज इक्वल्स टू, आता PR आला त्याची व्हॅल्यू आहे 12 B2 आणि मग त्याचं करस्पॉन्डिंग काय B2 सोबत H2. मग H2 काय, हा बघा जर हा B1 असेल तर हा जर B1 असेल तर इकडे हा H1, जर हा B2 असेल, हा B2 असेल तर हा H2. बघा B1 H1 B2 H2. चला सरळ व्हॅल्यू टाकायची आता इथे. पण आता H2 आपल्याला, H2 काय हाईट दुसरी ही QT, ती आपण इथे लिहूया QT आणि ती आपल्याला फाइंड करायची. आता तुम्हाला कुठली प्रॉपर्टी लक्षात येते तुम्ही सांगणार आता मला. बघा बरं, B1 B2 काही इक्वल आहे का, नाही. H1 H2 इक्वल आहे का, नाही. पण ज्याच्यामध्ये दोन्ही इक्वल नाहीये ती कोणती प्रॉपर्टी, फर्स्ट मध्ये काय सांगितलंय, त्यांचे B1 H1 अपॉन B2 इंटू H2, A1 अपॉन A2 इज इक्वल्स टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2, कारण त्याच्यामध्ये कोणीच इक्वल नाही. बरोबर आहे. मग आता ती प्रॉपर्टी आपल्याला इथं सांगायची. मग बघा आता सर आपण प्रॉपर्टी लिहूया. द रेशो ऑफ areas of two triangles, the ratio of areas of two triangles. तुम्हाला लक्षात येत नसेल तर असं लिहून ठेवायचं, A1 A2 is equals to B1 into H1 upon B2 into H2. ओके. आता इथे बघा, the ratio of areas of two triangles, पुढे काय is equals to, लगेच इथे triangles is equal to, पुढे काय is equals to the ratio of products of is equals to the ratio of products of. आता हा प्रॉडक्ट कुणाचा, रेशो ऑफ प्रॉडक्ट्स कुणाचा पण, बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स ऑफ बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. ओके. आता लक्षात घ्या बरं हे. मग A1 अपॉन A2. पण एक गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे, आपण विचार करतोय A1 आणि A2, पहिल्याच एरिया दुसऱ्याच एरिया. अहो पण एरिया वेगळा आहे का, तो तर एकच ट्रायंगल आहे ना, PQR. आपण असं बघितलं, इकडनं बघितलं तर असा दिसला आपल्याला, आणि इकडनं बघितलं तर असा दिसला बेस हाईट. म्हणजे जसं की आपण एखाद्याचं घर असतं बघा, घराच्या असं एक गल्ली असेल, या बाजूने समोरच्या बाजूने बघितलं तर घर असं दिसतंय बघा, या बाजूने बघितलं हा बेस आणि ही हाईट दिसली. दुसऱ्या वेळेस आपण त्याला भेटलो मित्राला तर त्याच्या घराच्या मागच्या बाजूने गेलो आपण, मागच्या बाजूने कसं दिसेल बघा, मागच्या बाजूने आलं त्याला हा बेस आणि ही हाईट दिसली, पण घर तर एकच आहे. तसा ट्रायंगल हा एकच आहे PQR. मग इथे बघा एरिया ऑफ पहिला आणि दुसरा, मग कसं आहे, एरिया ऑफ पहिल्याचा एरिया आपण PQR अपॉन दुसऱ्याचा एरिया आपण PQR, दोन्ही पण एकच आहे, फक्त वेगळ्या अँगलने बघितलं. एकदा समोरच्या बाजूने बघितलं घराला, एकदा मागच्या बाजूने बघितलं. तसं ट्रायंगलला या बाजूने बघितलं, दुसऱ्यांदा दुसऱ्या बाजूने, पण ट्रायंगल तर तोच आहे, म्हणजे पहिल्याच एरिया आणि त्याचाच एरिया इथे. आता B1 H1 समोरून बघताना हा बेस आणि ही हाईट दिसली. चला B1 H1 इथे लिहिले आपण. B1 H1 किती, 6 into 6. इथे बघा 6 into 6 अपॉन B2 H2. आता B2 किती आहे, 12. इथे घ्या 12 इंटू H2 किती आहे, QT. म्हणजेच हा H2 जसाच्या तसाच ठेवा, त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. पण तुम्हाला एक कळलं PQR आणि PQR सेम आहेत, म्हणजे PQR एक PQR एक सेम. एखाद्या सेम क्वांटिटीला सेम क्वांटिटीने डिवाइड केलं तर एकच येतो त्याचा आन्सर, काही असू द्या. समजा इथे गंपू अपॉन गंपू, गंपूला गंपू कॅन्सल, गंपू एक गंपू 1 upon 1. तसं ट्रायंगल PQR एक PQR 1 upon 1. आता इथे बघा ही 1 upon 1, ह्याने इकडे क्रॉस आणि ह्याने तिकडे क्रॉस मल्टिप्लाय. मग कसं येईल बघा, आता 12 into H2 एक, म्हणजे 12 into H2 हा जसाच्या धिस वन जा धिस, ही टर्म ॲज इट इज इकडे आली, आणि इज इक्वल्स टू आता धिस इंटू धिस, म्हणजे 6 into 6, किंवा इथे आपण 6 into 6 into 1, म्हणजेच बघा 6 into 6 आणि ते 1, म्हणजे 1 जाते तशीच राहील टर्म. आता हा 12 जो आहे त्याला तिकडे पाठवू आपण. मग H2 इज इक्वल्स टू 6 into 6 हे जसंच्या तसं, आणि हा 12 अपॉनला आला, म्हणजे 6 1 जा 6 2 जा, म्हणजेच 2 1 जा 2 3 जा, म्हणजेच आपल्याला H2 इज इक्वल्स टू किती मिळाला, 3. पण H2 काय ऍक्च्युली आपला, H2 म्हणजेच काय, H2 कोणाला घेतलाय, QT ला. देअरफॉर QT that is equals to H2 and that is 3 units. कळलं बाळांनो सगळ्यांना.
तर अशा पद्धतीने ह्या क्वेश्चनला व्यवस्थितपणे तुम्ही रिवाइज करा. तुम्हाला कळलं पाहिजे हा पहिला बेस पहिली. Now see here in the adjoining figure AP is perpendicular to BC. See here, this AP is perpendicular to BC and AD is parallel to BC. This AD is parallel to BC. Then find area of triangle ABC and BCD. आता मित्रांनो तुम्हाला हे एकदा असं कळलं पाहिजे, फिगर मध्ये तुम्हाला काय नेमकं विचारलं हे एकदा कळणं गरजेचं आहे. व्यवस्थित ऑब्झर्व करा त्या फिगरला. बघा दोन ट्रायंगल कोणते ते लक्षात घ्या. सी दिस फर्स्ट ABC. आता हा पहिला ट्रायंगल बनतोय बघा ABC. हा जो आहे ज्याला मी असा डार्क करतो इथे, हे बघा हा ट्रायंगल AB आणि हा इकडे असा, म्हणजे हा ट्रायंगल बनलाय बघा ABC. येतोय का लक्षात ABC. आणि हा जो BC आहे त्याला मी असं मुद्दाम अशा डॉटेड हे काढतोय लाईन, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. बघा हा ट्रायंगल दिसला का तुम्हाला ABC. दिस इज वन ऑफ द ट्रायंगल. अँड सेकंड ट्रायंगल इज BCD. सी BCD म्हणजेच ह्या दोन ट्रायंगल मध्ये तुम्हाला कळलं का काय कॉमन पार्ट आहे. सी हियर BC हा ABC आणि हा BCD दोघं पण एकाच बेसवर बसलेत. जसं की आपण एकाच खुर्चीवर दोघांनी बसावं तसं हा पहिला ट्रायंगल ह्या BC वर बसलाय, दुसरा पण ट्रायंगल BCD हा सुद्धा त्याच BC वर बसलाय. म्हणजे त्यांचे बेस काय आहे कॉमन. मग ह्यांचे बेस कॉमन आहेत. आता पुढे दुसरी गोष्ट आणखी त्यांनी काय सांगितली ती एकदा एक तर कळलं आपल्याला बेस इक्वल आहेत. बेस इक्वल आहे. आणखी व्यवस्थित ऑब्झर्व करा आणखी काही इक्वल दिसतंय का. तर बेस इक्वल आहेत. पुढे बघा आता AP परपेंडिक्युलर टू BC. AP परपेंडिक्युलर BC ला म्हणजे ही हाईट दिली. आता पुढे म्हणलं AD इज पॅरलल टू BC. बघा दिस AD इज पॅरलल टू BC म्हणजे हे दोन ज्या पॅरलल लाईन्स आहेत त्यांच्यामध्ये हे ट्रायंगल येत आहे बघा. हा पहिला आणि हा दुसरा. दोन पॅरलल लाईन्सचं जे डिस्टन्स असतं दोन्हींच्या मधलं दॅट इज कॉन्स्टंट, ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे दोन पॅरलल लाईन मध्ये जे डिस्टन्स आहे ते नेहमी कसं असतं कॉन्स्टंट असतं, इक्वल असतं. पण इथे हे डिस्टन्स ह्या ट्रायंगलला पण आणि ह्या ट्रायंगलला इक्वल आहे. जेवढी ह्याची हाईट आहे ह्या ट्रायंगलची तेवढीच हाईट इथून असं जर परपेंडिक्युलर काढलं तर ती हाईट आणि ही हाईट एकच येईल. म्हणजेच काय तर या दोन ट्रायंगलचा बेस पण इक्वल आहे, कॉमन आहे आणि त्यांची हाईट ती सुद्धा इक्वल आहे. का? बिकॉज दे लाय बिटवीन टू पॅरलल लाईन्स. दोन पॅरलल लाईनच्या मध्ये ते लाय होत आहे. ओके. आता बघा मग इथे लिहिताना मी काय लिहिणार आहे बघा. आता आपल्याला टू फाइंड काय फाइंड करायचंय ते एकदा समजून घ्या. वी हॅव टू फाइंड हिअर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल BCD. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD. And that is equals to see what? This ratio. We have to find this ratio. आपल्याला हा रेशो फाइंड करायचा आहे. मग आता इथे आपण काय सांगणार सोल्युशन मध्ये बघा बरं का. आता ट्रायंगल ABC अँड BCD हे दोन ट्रायंगल तुम्हाला ट्रायंगल एकदा कळलेत का बघा. हा जो डार्क केलाय हा ABC आणि दुसरा हा BCD हा कलर केलेला असा BCD. बट ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल दुसरा कोणता आहे BCD. ट्रायंगल BCD lie between. ते कशामध्ये lie होत आहे ते एकदा समजून घ्या. ते lie between two parallel lines. lie between two parallel lines. दोन पॅरलल लाईन मध्ये ते lie होत आहे. Therefore म्हणून मग काय जर दोन पॅरलल लाईन मध्ये असतील तर their heights are equal. Their heights are equal. त्यांच्या heights equal. Also they have common base. त्यांचा बेस काय आहे बघा. they have common base. म्हणजे त्यांच्या हाईट इक्वल आणि बेस पण कॉमन आहे. तर बेस आपल्याला लगेच सांगते बेस इज BC आणि हाईट्स आर इक्वल. हाईट इक्वल म्हटलं तर त्याला AP म्हटलं तरी चालेल. हाईट्स आर इक्वल अँड दॅट इज जर AP घेतली तर दोघांना APच होईल. दोघांची ह्याची जर AP असेल ह्याची सुद्धा तेवढीच हाईट येईल. AP इक्वल. आता बघा देअर हाईट्स आर इक्वल अँड दे हॅव कॉमन बेस. म्हणजेच बेस पण इक्वल आणि हाईट पण इक्वल, दोन्ही इक्वल झालं. मग इथे काय सांगता येईल आपल्याला बघा बरं. आपली प्रॉपर्टी काय सांगते जर दोन्ही इक्वल असतील तर लास्ट फोर्थ प्रॉपर्टी बेसेस आणि हाईट्स इक्वल तर त्यांची एरिया इक्वल. इथे काय सांगणार आपण एरियाज ऑफ टू
triangles having equal bases and heights are equal. म्हणजे ज्यांचे बेस आणि हाईट इक्वल त्यांचे एरिया सुद्धा इक्वल. आता लक्षात घ्या बरं मी काय लिहितोय ते व्यवस्थित समजून घ्या. आता तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे बेस आणि हाईट मध्ये. बघा सी हिअर. आता मी पहिलं काय लिहिणार आहे, A1 आपलं जे ठरलेलं आहे बघा, A1 अपॉन A2 इज इक्वल्स टू B इंटू H अपॉन B इंटू H. तुम्ही म्हणणार असं का लिहिलं, लक्षात घ्या हे का लिहिलंय मी. A1 पहिल्याचा एरिया, A2 दुसऱ्याचा, मग पहिल्याचा बेस B1 आणि दुसऱ्याचा B2, पण इथे दोन्ही बेस इक्वल म्हणून B अपॉन B लिहिलं. हाईट दोघांची इक्वल म्हणून H. मग इथे जर हे कॅन्सल झाले बघा, तर मग आपल्याला आता हे पुढच्या ह्याच्यात मी लिहितो तिथे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल A1 च्या जागेवर एरिया टाकू आपण. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन सेकंड एरिया ऑफ ट्रायंगल दुसरा BCD अँड दॅट इज इक्वल्स टू C. आता बघा बरं काही कसं, आता पहिल्याचा बेस आणि हाईट, आता बेस जर घेतला तर BC, बेस इज BC आणि त्याचीच हाईट काय AP, बेस इंटू हाईट AP अपॉन परत आता दुसरा BCD, त्याच्यासाठी सुद्धा बेस तोच आहे BC आणि हाईट पण तीच असेल AP. मग दोन्हींचे बेस हाईट इक्वल आणि त्यालाच आपण पुढे BC ला BC कॅन्सल, AP ला जर AP कॅन्सल केलं तर 1 अपॉन 1 1 दॅट इज 1:1. इथे जरी तुम्ही B ला B कॅन्सल, H ला H कॅन्सल केला तरी सुद्धा इथे 1 अपॉन 1. म्हणजेच काय, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD अँड दॅट इज इक्वल्स टू वी गॉट 1:1. हा 1:1 म्हणजेच काय बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC एक ABC आणि BCD एक BCD, दॅट मीन्स दे आर इक्वल. धिस वनचा म्हणजे ते इक्वलच आहेत ऍक्च्युली, पण त्यांचा रेशो विचारला म्हणून 1:1. जे इक्वल असतात त्याचा रेशो आपण काय घेत असतो, 1:1. तर इथे कळलं का बाळांनो तुम्हाला, आपण 4 प्रॉपर्टीज बघितल्या. त्या 4 प्रॉपर्टीज मध्ये आपण काय बघितलं बघा, पहिल्या प्रॉपर्टीमध्ये काय बघितलं, जर बेस आणि हाईट दोन्ही वेगळे असतील. दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये हाईट डिफरंट, किंवा दुसऱ्या प्रॉपर्टी असं सांगू आपण बेस इक्वल, तिसऱ्यामध्ये हाईट इक्वल आणि चौथ्यामध्ये दोन्ही इक्वल. अशा 4 प्रॉपर्टी आणि त्याच्यावर बेस्ड हा 1.1 एक्सरसाइज बघितला. तर आता हे जे क्वेश्चन आहेत बाळांनो, हे कमीत कमी 2 ते 3 वेळेस तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करत चला. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला ते खूप सोपं वाटेल पुढे. ओके, तर मी अशी अपेक्षा करतो तुम्हाला पूर्ण व्यवस्थित कळलं असेल. नसेल कळलं त्याला परत मागे घ्या, तो व्हिडिओ परत एक 2-3 वेळेस बघा, तुम्हाला नक्की कळेल. ओके, थँक्यू स्टुडंट्स.